नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला ॲग्रीस्टॅगची नोंदणी करायची असेल, जर फार्मर आय डी काढायचा असेल तर एक सिंपल प्रोसिजर आहे. त्याला कोणत्याही लिंकची गरज नाही आहे. लिंक हवी असेलच तर मी टाकेन ती. तुम्ही गुगलवर फक्त ॲग्रीस्टॅग असे सर्च करा. त्यानंतर जो पहिला ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर आपल्याला हे पेज येईल. त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, ऑफिशियल आणि फार्मर. तर आपण जे शेतकरी आहोत त्यांनी फार्मरवर क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट न्यू अकाउंट इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे सबमिट करायचं. सबमिट आपला आधार ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर हे पेज येईल. इथे सगळ्यात खाली आता आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि आता इथे बाहेर येऊन क्लिक केल्यानंतरच एक पॉपअप येईल. इथे परत OTP टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करण्यासाठी येईल. इथे पासवर्ड सेट करायचा आपण आणि क्रिएट माय अकाउंटवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला हा मेसेज येईल, युअर युजर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली ॲक्टिवेटेड. ओके आणि परत आपण फार्मरवर लॉग इन करायचं. इथे मोबाईल नंबर टाकायचा. आपण जो आता पासवर्ड क्रिएट केला होता तो इथे टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा. लॉग इनवर क्लिक करा. हे असं पेज येईल. त्यामध्ये परत इथे रजिस्टर ॲज अ फार्मर टिक करा. इथे मोबाईल नंबर चेंज करायचा काय विचारतोय, नो. ईमेल ID ऑप्शनल आहे. आता इथे मराठीमध्ये जे आपलं नाव आहे ते टाकायचं. इथे कॅटेगरी विचारतात, ती आपली कॅटेगरी टाकायची. त्यानंतर इथे विचारतात फार्मर आयडेंटिफायर टाईप, तर इथे येणार सन ऑफ, कोणाचा मुलगा आहे त्यांचं नाव येणार. त्यानंतर हा कास्ट सर्टिफिकेट ID हा काय ऑप्शनल आहे. आपला ॲड्रेस टाकायचा. त्यानंतर इथे लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स टाकायची काही गरज नाही आहे. फार्मर टाईप ओनर, इथे ॲग्रिकल्चर आणि लँड ओनरवर क्लिक करा आणि त्यानंतर फेच लँड डिटेल्स, आपला सातबारा ज्या गावातील आहे त्या गावाचा जिल्हा आणि तालुका इथे टाकायचा आपण. आणि इथे आपला सर्वे नंबर जो काही असेल तो टाकायचा. इथे सर्वे नंबर टाकल्यानंतर आपल्या सातबाऱ्यामध्ये जेवढे नाव असतील ते सगळे नाव येतील. तिथे आपलं नाव आपण सिलेक्ट करायचं. त्यानंतर हे सर्व त्या नावाने जे सातबारे असतील ते सर्व इथे येतील. हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड, त्यानंतर सर्व कन्फर्म होऊन जातील. त्यानंतर हा जो ऑप्शन आहे सोशल रजिस्ट्री लिंकेज टाईप, हा नाही भरला तरी चालेल, हा तो ऑप्शनल आहे. इथे रेव्हेन्यूवर क्लिक करा आणि कन्सेंटवर टिक करा. हा सेव्ह केल्यानंतर परत आपण E-साईनकडे जाईल. इथे परत आधार कार्ड नंबर टाकायचा. परत इथे एक OTP येईल. त्याच्यानंतर हा आपल्याला फार्मर ID आला.
आपण ते डाउनलोड करू शकतो इथून. अशा पद्धतीने आपला हा फार्मर आय डी निघालेला आहे. धन्यवाद.